आज रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ अर्बानिया आणि विविध जे रोटरी क्लब्स आहेत ठाण्यातले यांच्या मार्फतीने एक ट्रोमा किट आणि फोल्डेबल स्ट्रेचर हे ट्रॅफिक विभागाला त्यांनी दिलेलं आहे। ते आपल्याला जे ऍक्सिडेंट्स होतात रोडवर फर्स्ट रिस्पॉन्डंट जो असतो 90% मध्ये तो ट्रॅफिक चाच व्यक्ती असतो, तर त्या याच्यात त्याला फर्स्ट एड तात्काळ मिळावी त्यासाठी ते ट्रॉमा किट आणि स्ट्रेचर्स दिलेला आहे। त्याचा वापर होऊ नये किंवा त्याची गरज पडू नये, वापर होऊ नये त्याची गरज पडू नये म्हणून आपण जे ठाण्यातले विविध रोटरी क्लब्स आहेत त्यांच्याबरोबर एकत्र येऊन प्रत्येक सोसायटीमध्ये प्रत्येक शाळेमध्ये पोहोचायचा प्रयत्न करणार आहोत। इथून पुढे त्याच्या मार्फतीने आपण प्रत्येक रोटरी कडनं त्यांचे जे व्हॉलेंटियर्स आहेत, रोटरी ट्रॅफिक व्हॉलेंटियर्स अँबॅसिडर्स, याचा एक वेगळा ग्रुप आपण तयार करणार आहोत जेणेकरून ते आपल्याला वेळोवेळी मदतही करतील। त्यांना विनंती आणि आवाहन केलेलं आपण की ते जे राहतात त्या ज्या सोसायटीमध्ये ते राहतात ती सोसायटी पहिले आपल्याला ट्रॅफिक रूल्स फॉलो करण्यासाठी कंपल्शन करायचं आहे, जेणेकरून जो कोणी आपल्या सोसायटीत एंट्री करल तो विदाउट हेल्मेट करणार नाही, जो एक्झिट करल तो विदाउट हेल्मेट करणार नाही आणि सीट बेल्टचा वापर एंट्री एक्झिट दोन्ही वेळेस तो करेल। जसं आर्मीच्या प्रत्येक सेंटरमध्ये, एअरफोर्सच्या प्रत्येक सेंटरमध्ये जाताना बघितलं तर कडक ट्रॅफिक रूल्स फॉलो करावे लागतील, तसे आपण यांना सगळ्यांना विनंती करतोय की त्यांनी आपल्या सोसायटीमध्ये पहिले याचं सोसायटीपासून चालू करा। मध्येच जे काय होतं की पहिल्या अर्ध्या तासात 1 तासात गोल्डन आवर असतो, त्याच्यात जर ह्या कंप्रेशन किटचा आणि ह्या स्ट्रेचरचा जर चांगला वापर केला तर 100% त्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो। कारण कंप्रेशन साठी जी किट दिलेली ती किट दिल्यानंतर एक्सेस जो ब्लड फ्लो आहे तो थांबून जाईल। सर नमस्कार, मी डॉक्टर दीपक ऐवले, पेशाने मी एक न्यूरोलॉजिस्ट आहे आणि एका रोटरी क्लबचा अध्यक्ष आहे। रोटरी क्लब ऑफ ठाणे अर्बेनिया या रोटरी क्लबचा मी अध्यक्ष आहे आणि आज आपण इथे एक औचित्य साधलंय की पोलीस पब्लिक मैत्री पहिला भाग हा आहे की सौजन्य आणि सौहार्द वाढावा, ह्या निमित्ताने हे आपण करतोय की दोघांनी एकमेकांची कशी सिम्बायोटिक रिलेशनशिप पुढे घेऊन जाता येईल। त्या अनुषंगाने पहिला अटेम्प्ट हा आहे की इमर्जन्सी ट्रॉमा किट आपण इथे 18 डिव्हिजन्स आहेत ठाणे ट्रॅफिक पोलीसचे आणि एक हेडक्वार्टर आहेत, तर असे 18 आणि 1 असे 19 ट्रॉमा किट्स आपण आज इथे वितरित करत आहोत। या ट्रॉमा किट्सचा उपयोग असा आहे की गोल्डन आवर मध्ये पेशंट एकदम अडगळीच्या ठिकाणाहून हॉस्पिटल पर्यंत पोहोचेपर्यंत बऱ्याच वेळा त्याला रक्तस्राव होतो किंवा त्याला स्पाइन इंजुरी होते की कसंही उचलल्यामुळे ट्रान्सपोर्टेशन मध्ये स्पाइन इंजुरी होऊन त्याला वाचला जीव तरी डिसेबिलिटी राहून जाते, अपंगत्व राहून जातं। म्हणून हे अपंगत्व पण कमी व्हावं या हिशोबाने आपण या स्ट्रेचर बोर्डचा वापर करता येईल। इथे चेस्ट मध्ये जेव्हा आपण CPR देतो त्यावेळेला पंक्चर वुंड्स असतील तर त्या आधी सील कराव्या म्हणून सीलचे बँडेजेस आहेत। टॉर्निक्वेट्स म्हणजे रक्तस्राव होऊ नये यासाठी इझी टॉर्निक्वेट्स आहेत आणि हे फोल्डेबल स्ट्रेचर्स आहेत, तर त्यामुळे ते कुठेही अडगळीच्या ठिकाणी पण घेऊन जाता येतील। तर हा पहिला उपक्रम आहे आणि त्यानंतर याच मैत्रीला पुढे घेऊन जाण्यासाठी एक व्हॉलेंटियर गट म्हणजे काय म्हणतो आपण अँबॅसेडर बनणार रोड सेफ्टीचे। जसे आज सिरसाट साहेबांनी सांगितलं की बऱ्याच वेळेला अपघात काही आपण अवॉइड करायचे असतील तर काही नियम शिस्तबद्ध झाले पाहिजेत, पण हे फक्त फिजिकल नियम नाही आहेत। हळूहळू असं लक्षात येतं की झोपेचे विकार आणि काही वेळेला जसं अल्कोहोल म्हणतो आपण, पण त्या व्यतिरिक्त झोपेचे विकार असे काही गोष्टी आहेत की झोप व्यवस्थित न पुरी करता, कामाचं नियोजन न करता घाईघाईत ड्रायव्हिंग करणं, म्हणजे जिथे घाई नसेल तिथेही घाई करणं, ह्या गोष्टींमुळे आपल्याला त्रास होतोय। सीट बेल्ट लावत नाही त्याच्यामुळे मानेचे आणि मणक्याचे विकार होतात। हे सगळं आपल्याला दोन्ही बाजूने एकमेकांना आपण माहिती देत पुढे जायचंय। तर हा पहिला टप्पा आहे आणि त्याबद्दल मी सरांचे खूप आभार मानतो की त्यांनी आम्हाला ही संधी दिली आणि माझे रोटरी क्लब्स जे ठाणे जिल्ह्यातले जे माझ्या बरोबर आले त्या सर्वांचेही आभार मानतो आणि हे कार्य असं पुढे घेऊन जाऊया याबद्दल सगळ्यांना एक शुभेच्छा देतो।